नमस्कार मित्रांनो, 1 जून 2024 चा जो पेपर आहे अखेर 2025 ला हा पेपर झालेला आहे। तर या पेपर मधील जो काही अर्थशास्त्र विषय तर या अर्थशास्त्राविषयी संभाव्य उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, आजचा जो पेपर आहे जास्त अवघड नव्हता, जास्त सोपा नव्हता। अर्थशास्त्रावर एकूण याच्यामध्ये 15 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते। तर बघा, पहिला प्रश्न होता हा बी सेट आहे। बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 मूळ वर्षी सीओ जे वर्ष आहे तर कोणत्या वर्ष सुधारित वर्षाचा वापर याच्यामध्ये करण्यात आला होता? तर कधीचं वर्ष ते 1999 ते 2000 हे वर्ष याचा वापर करण्यात आला। दुसरा प्रश्न आहे बघा, पंचवार्षिक योजनावर सुद्धा प्रश्न विचारला। बऱ्याच वेळा पंचवार्षिक योजनावर सुद्धा प्रश्न विचारले गेले, त्यामुळे हा सुद्धा घटक आपल्याला चांगल्या प्रकारे वाचून ठेवणं गरजेचं आहे। बघा की पंचवार्षिक योजना विकासाचे लक्ष्य तुम्हाला विचारलं गेलं की 5वी पंचवार्षिक योजना, तर या संदर्भामध्ये तुम्हाला एक जरी उद्दिष्ट ध्येय धोरण जरी माहिती असलं तरी सुद्धा तुम्हाला काय याचं उत्तर काढता येते। बघा, पंचवार्षिक कधी 4.4 आहे त्याचं। त्यानंतर परत म्हणजे एकंदरीत विचार केला की 6वी पुढची योजना आहे, 9वी योजना आहे, मग याच्यावर जो काही वृद्धी दर आहे हा वृद्धी दर लक्ष्य साध्य दर काय, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं काय योग्य उत्तर आहे। बघा पुढचा की खालील कोणती विधाने लेखपालनाच्या कायद्यासंबंधित योग्य विधाने विचारले की सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झाल्यात असल्यामुळे भविष्यकाळी संदर्भ वापरता येते, तर हे सुद्धा आहे का? नाही। बघा, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं काय योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढचं आरबीआय संदर्भ बँकिंग संदर्भ प्रश्न आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना जी आहे तर ही स्थापना काय कधी झाली आपल्याला माहिती आहे? 1934 चा कायदा आहे, 35 ला याची स्थापना करण्यात आली। भारतीय 14 पेपरचं कधी झालं? 1969 झालं। त्यामुळे याचं सुद्धा योग्य उत्तर काय? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। क्लिअर? बघा पुढचा प्रश्न की गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये कोणता कायदा लागू केला? तर जो काही मैत्री कायदा आहे हा मैत्री कायदा काय या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे। पुढचे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 23-24 नुसार राज्याच्या स्वतःचा कर महसुलात कराचा सर्वाधिक वृद्धी आहे किती आहे? तर कोणता आहे तो? वस्तू आणि सेवा कर। बघा, कोणता? गुड अँड सर्व्हिस टॅक्स हा त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढचे औद्योगिक संदर्भात भारतातील औद्योगिक संस्था त्यांचे स्थापना वर्ष या संदर्भातला प्रश्न विचारला होता की स्थापना वर्ष आपल्याला माहिती असेल। भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ आयएफएससी स्थापना कधी झाली? भारतीय औद्योगिक विकास आयडीबीआय ची स्थापना। यामध्ये तुम्हाला वर्ष जरी तुम्हाला माहिती जरी असते तर वर्ष माहित असताना सुद्धा तुम्हाला काय याचे हे काढता येईल। तेव्हा पर्याय क्रमांक जर विचार जर आपण केला की भारतीय औद्योगिक आयडीबीआय ची जी स्थापना आहे तर आयडीबीआय ची स्थापना कधी 1948 ला झाली। या एका याच्यावरून सुद्धा तुम्ही काय संपूर्ण प्रश्नाचं काय उत्तर या ठिकाणी काढू शकता। क्लिअर? हे याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न की तेलबिया कडधान्य शेतकरी शेतमजुरांच्या सुरक्षित पुरवण्यासाठी शासन राबवतं। काय राबवतं? तर राबवताना प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान म्हणजे काय, जे काय आहे त्यांना विमा दिला तो हे याच्या अंतर्गत राबवता येतं। पुढचं आहे केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदान महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे। हे कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? कोणतं अनुदान आहे की त्या अनुदानाचा त्यामध्ये काय समावेश होत असतो? तर यामध्ये केंद्र पुरस्कृत अनुदानाचा समावेश होतो, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी सुद्धा अनुदान समाविष्ट होतात, घटनात्मक तरतुदीचे अनुदाने सुद्धा समाविष्ट होतात, त्यानंतर इतर अनुदाने। त्यामुळे काय पर्याय क्रमांक 4 याचं काय योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणती सहकारी संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही? विचारलं काय कोणते उद्देश नाही असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं की कोणते याच्यामध्ये उद्देश नाही। बघा की सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांची सर्व पुस्तके नियम ठेवले किंवा नाही हे तपासणे हा नियम आहे का? तर त्यानंतर काय सहकारी हा सुद्धा नाही। सहकारी संस्थांचे व्यवहार सहकार कायद्याचे सहकारच्या तत्वानुसार होते की नाही तपासणं काही संबंध नाही। त्यामुळे सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड ठोकावणे हे याचं काय याचं योग्य उत्तर आहे। काय याचं योग्य उत्तर आहे सहकारी संस्थेच्या जमा खर्चात चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे याचा काही संबंध नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं काय योग्य उत्तर आहे। बघा पुढचा भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधान तुम्हाला ओळखायचे होतं की हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला, हे पहिलं विधान होतं। त्यानंतर काय हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार आयोग संघटनेच्या विकासासाठी संयुक्त तयार केला। त्यानंतर पुढचं आहे तर हा काय 1 मार्च 1924 झाला, बरोबर विधान आहे। हा अहवाल कधीचा आहे? हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आयोगाच्या विकासासाठी संयुक्तपणे तयार केला आहे। काय केलाय? तयार केलेला आहे। तर हे काय
हे सुद्धा विधान चुकीचं विधान आहे. हा अहवाल वेगाने बदलण्याच्या तंत्रज्ञानामुळे समीक बाजारपेठेतील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं काय योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न. चालू आर्थिक वर्षातील प्रश्न आहे की भारत सरकार 2024-25च्या अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चांच्या संदर्भात काही विधानं दिली होते. या विधानातून एक आहे की शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे, शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे, असं तुम्हाला विधानं दिले होते. तर यापैकी योग्य विधान कोणतं आहे की फक्त शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कसा कमी आहे, म्हणजे जास्तीत जास्त लोक आता शिक्षणावर खर्च करतात आरोग्याच्या तुलनेपेक्षा जास्त. बघा पुढचा प्रश्न की महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24चा सेंद्रिय शेती उत्पादन अखिल भारतात महाराष्ट्र राज्य 27% हिस्सासह पहिल्या क्रमांकावर आहे. सॉरी कितव्या क्रमांकावर आहे असा प्रश्न विचारला कधी 23-24चा. तर महाराष्ट्र हा कोणत्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र जे राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य काय दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोणत्या दुसऱ्या क्रमांकावरचं राज्य. पुढचा प्रश्न सोपा की भारतीय लेखा परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे. बघा भारतीय लेखा परीक्षण जे आहे तर यासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे, सहजरित्या आपल्याला माहिती आहे की कोणतं भारतीय नियंत्रण आणि लेखा परीक्षक हे काय योग्य उत्तर आहे. बऱ्याच जण वाटू शकते नीती आयोग काही संबंध नाही, बँके संदर्भात काही नाही, वित्त मंत्रालय इतर सुद्धा काम असतात, त्यामुळे काय भारतीय नियंत्रण याचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणते कारण आहेत. भारतातला जो काही मृत्यूदर आहे तर मृत्यूदर कमी होण्याची कोणती कारणे येतात, तर महामारी नियंत्रण, मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट, एकत्र कुटुंब पद्धती, शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरतेमध्ये काय वाढ. तर योग्य उत्तर काय याचं, तर योग्य उत्तर आहे की जसं की महामारी नियंत्रण झालं हे सुद्धा कार्य हे आहे. त्याचबरोबर पुढचं मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये आहे, हा सुद्धा योग्य उत्तर आहे. त्यानंतर काय एकत्र कुटुंब पद्धतीचा काही संबंध नाही, शिक्षणावर विस्तार, साक्षरतेत वाढ, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 काय याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारचे आजच्या पेपरमध्ये हे संभाव्य उत्तर आयोगाच्या उत्तर तालिकेनुसार याच्यामध्ये एक दोन प्रश्नाचं उत्तर कमी जास्त होऊ शकते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.